नमस्ते 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी वडगाव मावळ येथे माननीय श्री तानाजी नामदेव गुणाट यांची टाकवे बुद्रुक विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली। या प्रसंगी श्री विलास मालपोटे, श्री योगेश गायकवाड, श्री सदाशिव जांभूळकर, श्री दत्ता आसवले, श्री विकास आसवले, श्री जितेंद्र परदेशी, श्री जालेंद्र मालपोटे, श्री पांडुरंग मोडवे, श्री शिवाजी आसवले, सौ सुप्रिया मालपोटे, सौ सुलाबाई आसवले, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। तसेच श्री रोहिदास आसवले, श्री अंकुश आंबेकर, श्री अनिल मालपोटे, श्री भूषण जाधव, श्री नवनाथ गुणाट, श्री नितीन कुटे आदी उपस्थित होते। यांनी शुभेच्छा दिल्या। या ठिकाणी टाकवे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तानाजी गुणाट यांची निवड एकमताने झाली। ह्या सोसायटीचं इलेक्शन 2022ला बिनविरोध आम्ही सर्व गावातील फळणे असन, बेलज असन, टाको असन, गोंशद असन, माऊ असन या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे निवडणूक बिनविरोध केली आणि त्यानंतर प्रथम चेअरमन म्हणून पांडुरंग मोडवे यांना मान दिला। त्याच्यानंतर मग योगेश गायकवाड असन, त्यानंतर दत्ता भाऊ असन, ही मंडळी बिनविरोध म्हणून चेअरमनपद स्वीकारलं। आजचं सुद्धा इलेक्शन हे आमचे भाचे जालेंद्र मालपुटे यांनी फॉर्म भरला होता, परंतु आम्ही सर्वांनी एकत्र येऊन त्यांचं मन मिळवून करून आज तानाजी गुणाट यांना बिनविरोध सोसायटीवर पाठवले आहे चेअरमनपदी। त्यांनी इथून पुढचा जो कालावधी असेल तो त्यांनी व्यवस्थितपणे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। विविध कार्यकारी सोसायटी टाकवे बुद्रुक या संस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीसंदर्भात आज या ठिकाणी निवडणूक संपन्न झाली आणि या निवडणुकीमध्ये माजी चेअरमन विद्यमान चेअरमन असताना दत्ता भाऊ आसवले टाकवे गावचे कारभारी यांनी राजीनामा दिला। तदनंतर सोसायटीच्या सर्व संचालकांच्या विचाराने या ठिकाणी तानाजी भाऊ गुणाट यांचा या ठिकाणी एकमेव अर्ज दाखल झाला आणि सर्वानुमते या ठिकाणी तानाजी भाऊंची निवड करण्यात आली आणि या ठिकाणी सोसायटीच्या कारभाराचं इथून पुढचं काम हे तानाजी भाऊ चांगल्या प्रकारे पाहिल आणि इथून पाठीमागल्या सोसायटीचं काम विविध कार्यकारी सोसायटी टाकवे बुद्रुक या संस्थेचं काम विद्यमान चेअरमन म्हणजे माजी चेअरमन पांडुरंग मोडवे यांनी देखील चांगल्या प्रकारे पाहिलं। तदनंतर योगेशराव गायकवाड यांनी देखील चांगल्या प्रकारे पाहिलं, दत्ताजी आसवले यांनी देखील चांगल्या प्रकारे पाहिलं आणि हे सर्व करत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला टाकवे गावामध्ये एक ज्येष्ठ पुढाऱ्यांचं टाकवे गाव असो किंवा आमचे पंचक्रोशी असो या सर्व गावामध्ये पंचक्रोशीतील पुढाऱ्यांनी मग ते रोहिदासभाऊ आसवले असतील, अंकुशभाऊ आंबेकर असतील, संभाजीभाऊ गुणाट असतील या सर्व मंडळींचं सतत मार्गदर्शन लाभतं आणि आम्ही टाकवे सोसायटीचा कारभार या संचालक असतील, चेअरमन असतील किंवा मग सदाभाऊ व्हाईस चेअरमन सदाभाऊ जांभूळकर असतील यांच्या माध्यमातून एक उत्तम प्रकारे करण्याचं काम करत आहोत। इथून पुढे सुद्धा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन हे चांगल्या प्रकारे काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी